तर मंत्री गिरीश महाजन देखील आपल्या फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। गिरीश महाजन, तुमच्याकडे काय नेमकी माहिती आहे? नाही, मी आत्ताच म्हणजे आज मी बऱ्याच दिवसांनी 10-12 दिवसांनी मी मुंबईहून माझ्या मतदारसंघात आलेलो आहे आणि मला आत्ताच जी सर, गिरीश माझा आवाज येतोय? नाही, मी आजच मुंबईहून गावी आलेलो आहे बऱ्याच दिवसांनी 10-12 दिवसांनी आणि आज मला आत्ताच आमचे एसपी आहेत त्यांचा फोन आला आणि म्हणून मी लगेच तातडीने त्या ठिकाणी निघालेलो आहे, घटनास्थळावर निघालेलो आहे। मला वाटतं अजून एक 15-20 मिनिटांमध्ये घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचेल। मी लगेच तातडीने त्या ठिकाणी निघालेलो आहे। त्या ठिकाणी गेल्यावरच मला कळेल की नेमकं काय झालं। कोणी सांगतात रेल्वेतून कोणी उड्या मारल्या, आग लागली म्हणत आणि मग समोरून ट्रेन होती त्यामुळे ते त्या खाली चिरडले गेलेत, कोणी म्हणतात ते उभे होते। अजून नेमकं कारण कळत नाहीये, कारण पोलिसांनाही कळत नाही, फक्त अशी बातमी प्राथमिक येते आहे। मला वाटतं एक 15-20 मिनिटांनंतर मी त्या ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणी मला नक्की सांगता येईल किंवा कळेल किंवा अपघात झाला कसा आणि किती लोक आहेत। आपल्याकडे चॅनलच्याद्वारे दाखवलं होतं की ती संख्या मोठी 30-35 दाखवली होती काही ठिकाणी। त्यामुळे अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। का झाली, कशामुळे झाली याचं कारण तर अजून प्राथमिक कळतच नाहीये, पण पोहोचल्यानंतरच मी त्या ठिकाणी आपल्याला सांगू शकेल। जी, धन्यवाद गिरीशजी। तर मंत्री गिरीश महाजन